एक्झिट पोल नंतर शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येतील असा आल्यानंतर आता सध्या आपल्यासोबत शशिकांत शिंदे साहेब आहेत। साहेब काय सांगाल, एक्झिट पोल तर जवळपास तुमच्या बाजूने सर्वांनी निकाल दिलेला आहे, काय सांगाल? नाही, मी खरं म्हटलं तर या निवडणुकीची उमेदवारी आदरणीय पवारसाहेब महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मला दिल्यानंतर मी ज्या वेळा तिथे आलो त्यावेळेपासून जी लोकांनी निवडणूक हातात घेतलेली पाहिल्यानंतर एक्झिट पोल काय येणार हा पवारसाहेबांचा, चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। आजपर्यंत या जिल्ह्यांच्या लोकांनी, मतदारांनी त्यांना पाठबळ दिलेला आहे। या निवडणुकीला सुद्धा तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं। मी तुमच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक्झिट पोल प्रमाणेच उद्याचा निकाल होईल एवढा मला विश्वास आहे। जे राष्ट्रवादीमध्ये 2 फळ्या तयार झाल्या त्याचा काय परिणाम झाला असं तुम्हाला जाणवतं? काय झालं की खरं म्हटलं तर महाराष्ट्राचा पूर्वीचा जर आपण अभ्यास केला तर ज्या वेळेला पक्ष फोडला गेला, ज्या पद्धतीने अशा प्रकारची राजकारण झाली ते परत त्या ठिकाणी आपल्याला कधी पाहायला मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आजही तसंच आहे। लोकांना या पद्धतीने झालेल्या घडामोडी अजिबात रुचल्या नाही आणि त्याचा परिणाम झाला नाही। हा, मागच्या वेळेला श्रीनिवास पाटील होते त्यावेळेला आमच्याकडे नेते, आमदार, बाकी पदाधिकारी होते। यावेळेला ती कमतरता होती, परंतु ती कमतरता जाणवली एवढ्यासाठी नाही की यावेळेला लोक आणि दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी ही निवडणूक उठवली आणि तो जो उठाव झाला त्याच्यामुळे ही निवडणूक सोपी झाली। तुम्हाला काय अंदाज आहे, अंदाजे किती मतांनी तुम्ही निवडून अंदाज? मला वाटतं की अपेक्षेपेक्षा जास्त अशा प्रकारचं निवडणुकीचा निकाल लागेल असा मला विश्वास आहे। कारण मी कार्यक्रमाला जातोय, बैठकीला जातो। आता मतदान संपल्यानंतर आता मला काही लोकांना विचारलं काय वाटतं, धाकधूक आहे का? मला अजिबात नाही, रिलॅक्स आहे। मी सकाळपासून लोकांची कामं करून आज सुखदुःखामध्ये कार्यक्रमाला मी सहभागी झालेलो आहे आणि त्यावेळेला लोक ज्याप्रमाणे प्रतिसाद देत आहेत ते पाहिल्यानंतर एवढा विश्वास वाटतो की निश्चितपणाने यामध्ये चांगल्या प्रकारचा रिझल्ट लागेल। मिरवणुकीची तुम्ही काय तयारी केली? मिरवणुकीची काय तयारी केली? मिरवणुकीची तयारी नाही केली, पण माझं हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या याला वंदन करायचं, नतमस्तक व्हायचं आणि चव्हाण साहेबांच्या इथं जाऊन समाधीला तिथे जाऊन त्यांच्या आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांची प्रेरणा घेऊन भविष्यातलं कामकाज करायचं। एक्झिट पोलनुसार शशिकांत शिंदे साहेबांना आता अंदाज आपणच विजय होणार असा अंदाज असल्यामुळे त्यांनी आता मिरवणुकीचीही पूर्ण तयारी केल्याचं एकंदरीत दिसतं। कॅमेरामॅन गणेश, राहुल तपासे, एबीपी माझा सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।